सद्विद्या निरूपण या मालिकेच्या तिसऱ्या भागात आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अज्ञान आणि भ्रम यांचा नाश. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा अंधार हा डोळ्यांनी दिसणारा नसून तो त्याच्या बुद्धीवर पडलेला अज्ञानाचा पडदा आहे. सद्विद्येचे मुख्य कार्य काय, तर ते म्हणजे मनातील संभ्रम दूर करणे. आपण अनेकदा जे नाशिवंत आहे त्यालाच सत्य मानतो आणि जे शाश्वत आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. समर्थांच्या मते हाच सर्वात मोठा भ्रम आहे. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, त्याचप्रमाणे जेव्हा आयुष्यात सद्विद्या येते तेव्हा मी आणि माझे या अहंकारातून निर्माण झालेले सर्व भ्रम गळून पडतात. अज्ञानी माणूस परिस्थितीचा विचार करून रडत बसतो, पण सद्विद्या असलेला माणूस त्या परिस्थितीकडे एक साक्षीदार म्हणून पाहतो. समर्थांनी दासबोधात स्पष्ट केले आहे की जोपर्यंत माणसाच्या मनातून शंका आणि संशय दूर होत नाहीत तोपर्यंत त्याला खरी शांती मिळत नाही. सद्विद्या आपल्याला विवेक शिकवते. विवेक म्हणजे काय, तर जे खोटे आहे ते सोडून देणे आणि जे खरे आहे त्याचा स्वीकार करणे. जेव्हा आपल्याला हे कळते की हे जग आणि त्यातील सुख दुःख हे सर्व तात्पुरते आहे, तेव्हा आपले मन शांत होते. हीच मनाची स्थिरता आपल्याला सद्विद्येमुळे प्राप्त होते. जर तुम्हाला जीवनात कधीही गोंधळल्यासारखे वाटत असेल किंवा सतत काळजी वाटत असेल, तर समजावे की तिथे अज्ञानाचा प्रभाव आहे. अशा वेळी समर्थांच्या विचारांचा प्रकाश म्हणजेच ही सद्विद्या आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते. या मालिकेच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील हाच अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. लक्षात ठेवा, ज्ञान हे केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही, तर ते स्वतःला भ्रममुक्त करण्यासाठी आहे. समर्थांचे हे अमूल्य विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.